नमस्कार मंडळी. आज आपण बघत आहोत स्वामी समर्थांची कथा. म्हणजे काय, की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, की पंढरीचा पांडुरंग हा विटेवर कसा उभा राहिला. आज आपण बघणार आहोत, की स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये कसे आले. माहीत आहे का तुम्हाला ही कथा? जाणून घेऊया आपण ही कथा. स्वामी समर्थ हे ज्यावेळेस अक्कलकोटमध्ये कसे आले, त्यांची ख्याती एवढी दूरवर कशी पसरली, ही कथा आपण जाणून घेणार आहोत. ज्यावेळेस स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये म्हणजे भारतभर भ्रमण करत होते ते, त्यांचा एक दत्ता अवतार म्हणजे स्वामी समर्थांना एक दत्ता अवतार म्हणून मानला जातो. आणि आपल्याला त्यांच्या आयुष्याची सुरुवातीपासूनची त्यांच्या आयुष्याची कोणतीही माहिती आतापर्यंत उपलब्ध नाही. पण परंपरेनुसार आपण असं म्हणू शकतो, की स्वामी समर्थ हे भारतभर भ्रमण करत होते आणि शेवटी मग ते महाराष्ट्रातील अक्कलकोट या ठिकाणी आले आणि अक्कलकोट या ठिकाणी आल्यावरती त्यांनी तिथं काय केलं, त्यांचं वास्तव्य कायमस्वरूपी ठेवलं. आणि मग पुढे काय झालं, तर स्वामी समर्थ हे काय करायचे, तर एक साधे गृहस्थ होते, जे ज्ञानी होते. ते काय करायचे, स्वामी समर्थ एका झाडाच्या खाली म्हणजे वडाच्या झाडाच्या खाली ते वास्तव्याला राहायचे, म्हणजे बसायचे नेहमी. ते आणि लोकांना तिथल्या जे काही गावातली लोकं होती, त्या गावातल्या लोकांना ते संन्यासी वाटू लागले. आणि मग हळू काय झालं, तर लोकं बघायचे ते खूप साधे राहायचे, संन्यासी वाटायचे. त्यांना वाटायचं कोणतरी एक साधू येऊन या वडाच्या झाडाखाली बसलेला आहे. आणि मग हळू काय झालं, त्यांची वाणी म्हणजे त्यांच्या सुंदर वाणीने आणि भक्तांवरती ते साध्या सोप्या पद्धतीमध्ये भक्तांशी बोलू लागले. त्यांचं जे ज्ञान आहे ते लोकांपर्यंत सांगू लागले. आणि मग अशामुळं काय झालं, तर स्वामी समर्थांची ख्याती ही दूरवरपर्यंत पसरू लागली. किंवा एकाला माहिती पडलं तर एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं आणि असं करत त्यांची जी ओळख आहे ती दूरवर पसरू लागली अक्कलकोटामध्ये, की बाबा असा एक व्यक्ती आलेला आहे जो वडाच्या झाडाखाली बसतो, पण तो खूप संन्यासी आहे, साधू आहे, पण तो खूप ज्ञानी आहे. तो लोकांना त्याच्या चांगल्या वाणीने भक्तांवरती कृपा केलेली आहे आणि भक्तांना आपल्या वाणीतनं त्यांनी चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहे. असं सांगितल्यामुळे त्यांची ख्याती दूरवरपर्यंत पसरली. आणि मग एक दिवस काय झालं, जसं आपण उदाहरण बघू शकतो, की एखादा शिक्षक हा ज्यावेळेस एखाद्या गावामध्ये त्याची बदली होते आणि ज्यावेळेस तो शिकवण्यासाठी तिथे येतो, तर तो अनोळखी असतो त्या गावातल्या लोकांसाठी. आणि मग काय होतं, तो ज्यावेळेस अनोळखी असतो ना, त्यावेळेस त्याला कोणीही ओळखत नाही. पण तो त्याचं एक काम करत असतो, की तो त्याचं ज्ञान कारण त्याला शिकवण्याची एक ड्युटी लागलेली असते. म्हणून तो शिकवण्यासाठी त्याचा तो ज्ञान देण्याचं काम करत असतो. तसं तो रोज ज्ञान देत असतो. त्याच्यामुळे काय होतं, लोकं त्याला त्याच्या ज्ञानामुळे लोकं त्याला ओळखू लागतात. मग हळू सगळ्या गावातली लोकं पूर्णपणे त्याला ओळखू लागतात आणि एक दिवस असं होतं, की त्या लोकांचं आयुष्य या शिक्षकाच्या ज्ञानामुळे बदलून गेलेलं असतं. तसंच स्वामी समर्थांचं पण तसंच झालं, की जसं स्वामी समर्थांकडे जे ज्ञान होतं, त्यांनी ईश्वराप्रती नेहमी सांगायचे, की ईश्वरावरती श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, सत्कर्म करा आणि तुमची श्रद्धा, सत्कर्म आणि तुमचा संयम याच्यामुळे तुम्ही पांडुरंगावरती म्हणजे देवावर विश्वास ठेवा, ईश्वरावर विश्वास ठेवा. हे कधीही तुमच्यावर कितीही संकटं आली, तरी संकटामध्ये डगमगून जाऊ नका. ईश्वरावरती भक्ती ठेवा, विश्वास ठेवा आणि सत्कर्म करत राहा. हे नेहमी स्वामी समर्थ सांगायचे आणि जसं त्या शिक्षकाच्या ज्ञानामुळे लोकांचं आयुष्य बदललं, तसं स्वामी समर्थांच्या या ज्ञानामुळे लोकांचं आयुष्य बदललं आणि आजही आपण असं बघतो, की बरेचसे भाविक आहेत, जे आपण बघतो, की देशभरातून, वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या लांबून लोकं आज लोकांचं हे भक्तिस्थान, श्रद्धास्थान अक्कलकोट स्वामी समर्थांचं जे बनलेलं आहे, जे देवस्थान आहे, ते त्यांचं जेवढं म्हणजे एवढं नामस्मरण करतात लोकं स्वामी समर्थांचं आणि लोकांचं आयुष्य एवढं बदलून गेलेलं आहे. एक चमत्कारिक गोष्ट घडलेली आहे लोकांच्या अनुभवानुसार. आजही लोकांचा एवढा दृढ विश्वास या स्वामींवरती बसलेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशातनं, वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकं देशभरातून त्यांच्या भक्तीचं स्मरण किंवा जसं त्यांची मूर्ती आहे त्याचं स्मरण करण्यासाठी लोकं अक्कलकोटामध्ये येऊन पोहोचतात. म्हणजेच आपल्याला फक्त स्वामींनी एकच सांगितलेलं आहे, की श्रद्धा ठेवा, सत्कर्म करत राहा, कोणतंही वाईट कर्म करू नका. एक ना एक दिवस देव तुमच्या बरोबर येणारच आहे किंवा देव तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे. म्हणून कितीही संकटं आली तरी घाबरू नका, असं स्वामी समर्थांची नेहमी शिकवण असते. स्वामींचं याच सगळ्या या गोष्टींमुळे आपल्याला पाहायला मिळतं, की स्वामींनी कोणतीही गोष्ट कधीही त्यांनी न डगमगता एकमार्गी आणि एकाच धैर्याला म्हणजे मला नामस्मरण करायचंय, मला ज्ञानाचा प्रचार-प्रसार करायचा आहे, एवढंच त्यांनी सांगितलंय. त्यामुळे स्वामी समर्थांचं असं झालं, की स्वामी समर्थ हे आपल्याला हीच शिकवण देऊन गेले आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये एवढी दृढ भावना निर्माण झाली त्यांच्याबद्दलची, की लोकं आजही त्यांना इतकं चांगलं म्हणजे मानतात. इतकं त्यांचं श्रद्धास्थान आहे, इतकी भक्ती आहे आणि इतका विश्वास आहे लोकांचा, की लोकं आजही अक्कलकोटमध्ये जेव्हाही त्यांच्या मनाला जेव्हाही शांतता मनाला भावतं तिथे जातात आणि स्वामींचं नामस्मरण करतात, स्मरण करतात.
आणि स्वामींना शरण जातात आणि आपली असलेली काही जे आपल्या मनामध्ये जी काही संकट आहे, दुःख आहे, ते स्वामींच्या चरणावर ठेवतात आणि स्वामी त्या ठेवलेल्या जे काय आहे स्वामींच्या चरणावर ठेवतात आणि मग पुढे काय करतात, की स्वामी आपली असणारी संकट स्वामींच्या चरणावर ठेवतात. कशी वाटली तुम्हाला कथा? आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन कथा जर ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलशी जोडून राहा. भेटू अशीच एक कथा घेऊन नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका कथेबरोबर. जर तुम्ही कमेंट करून सांगा, श्री स्वामी समर्थ.